आज आपण ग्रामविकास व जलसंधारण विभाग मुख्यालय मुंबई यांनी काढलेला जो परिपत्रक आहे दिनांक 12 ऑगस्ट 2005 ला निर्गमन झालेले हे शासन निर्णय या ठिकाणी आपण याचा विषय पाहूया। विषय असा आहे, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झेंडावंदन कोणी करावे याचे आदेश देण्याबाबत महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम 2002 अन्वये या ठिकाणी आपण पाहूया। संदर्भातील पत्र क्रमांक 1 अन्वये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये झेंडावंदन कोणी करावे याबाबत सर्व जिल्हा परिषदेला सूचना देण्यात आल्या होत्या। तथापि संदर्भातील पत्र क्रमांक 2 च्या संदर्भात आपणास पुनश्च कळवण्यात येते की केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयामार्फत राष्ट्रीय ध्वजारोहण यांच्या प्रसंगी कशा प्रकारे ध्वजारोहण करण्यात यावे याबाबत सूचना निर्गमित केलेले होते। त्याप्रमाणे राज्यात ध्वजारोहणाचे कार्यक्रम साजरे करण्यात येतात। केंद्र शासनाच्या या सूचनेनुसार मुंबईत माननीय राज्यपाल व मुख्यमंत्री तसेच जिल्हा स्तरावर त्या जिल्ह्याचे पालकमंत्री बघा ठिकाणी मुंबईत महाराष्ट्रात जर राज्यात जर करायचं असेल ध्वजारोहण तर तो मुंबईत माननीय राज्यपाल व माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे। तसेच जिल्हा स्तरावर त्या जिल्ह्याचे पालकमंत्री करणार आहेत। तालुका स्तरावर तहसीलदार व प्रांत अधिकारी करणार आहेत व शाळांमधून आणि कॉलेजमधून शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण होते। कृपया याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी ही विनंती। आपण बघा शालेय व्यवस्थापन समितीला मान देतो, हा आपला आपण त्यांना मान देत असतो, मात्र शाळेचे मुख्याध्यापक हे ध्वजारोहण करतील या ठिकाणी असं परिपत्रकात नमूद केलेलं आहे। अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।